एकीकरण समितीच्या आंदोलनावर प्रताप सरनाईकांनी टीका केली आहे। जाणीवपूर्वक मराठी आणि अमराठी असा वाद पेटवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप त्यांनी केलेला आहे। मराठी अशी वर्गीकरण झालेलं आहे। वाढत्या शहरीकरणामुळे फार मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदी भाषिकांची वस्ती वाढते आणि त्यामुळे शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक निवडणुका आम्ही लढलो। लोकसभेमध्ये खासदार म्हणून शिवसेनेचे नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले। मी सुद्धा गेल्या 4 टर्म त्यासाठी मीरा भाईंदर आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आमदार म्हणून काम करतोय। यावेळेस जवळजवळ 1,08,000चा मताधिक्याने माझा विजय झालेला आहे। परंतु ही वस्तुस्थिती आहे की हिंदी भाषिकांची संख्या वाढत असल्या कारणानं मराठी भाषिकांची संख्या कमी होते आणि त्यामुळे काहीतरी मराठी हिंदी भाषिक वाद करायचा आणि मीरा भाईंदर मधील एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी हे एकीकरण समिती अशा माध्यमातून पुढाकार घेते, आंदोलन करते आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते। खरं तर हिंदू मुस्लिम वाद, मराठी हिंदी वाद हा मीरा भाईंदर मध्ये काही नवीन नाहीये, परंतु त्याचा राजकीय फायदा एका पक्षाला होण्याकरता ही मराठी एकीकरण समिती त्या ठिकाणी सातत्यानं काही ना काही आंदोलन करण्याची भूमिका करते। प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मी सांगते की नुकताच प्रताप सरनाईकांची ही प्रतिक्रिया होती। मराठी अमराठी हा वाद जो मीरा भाईंदर मध्ये सुरू आहे त्या संदर्भात। तर ही थेट दृश्य आहेत मीरा भाईंदर भागातली। मीरा भाईंदर मध्ये अमराठी महापौर विरुद्ध मोर्चा काढण्यात आलेला आहे। मीरा भाईंदर मध्ये अमराठी महापौरला विरोध करण्यात आलाय। तर अमराठी महापौर नको असं म्हणत तिथे मोठा मोर्चा हा काढण्यात आलाय। ती थेट दृश्य आपण बघतोय। मोर्चेकरी हे आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत आहेत। त्याचबरोबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे आहे। मीरा भाईंदर मध्ये अमराठी महापौराच्या निवडणुकीला विरोध करण्यासाठी मोठा मोर्चा काढण्यात आलाय। तर भाईंदरच्या सुभाषचंद्र मैदानावर भव्य मराठी मोर्चा निघणार आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे। संकेत, पाहिलं तर मोर्चा सुरू आहे सध्या मीरा भाईंदर मध्ये आणि मुद्दा आहे की मराठी महापौर बसवावा आणि मराठी महापौर बसवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने करता मोर्चा काढला। पण मोर्चाला सध्या आता आपण पाहतोय की पोलीस आणि जे मोर्चेकरी यांच्यामध्ये थोडीशी झटापट सुरू आहे। मोर्चेकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला महानगरपालिकेपर्यंत जाऊ दे, पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की जाऊ देणार नाही। आपण आता व्हिज्युअलमध्ये पाहतोय की कोणत्या प्रकारे धरपकड इथे सुरू आहे। आता नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यांना इथेच ठेवणार आहेत, पुढे जाऊ देणार आहेत की धरपकड करून यांना पोलीस वाहनमध्ये ठेवणार आहेत। पण सध्या इकडे वातावरण खूप जास्त तापलेलं आहे, खूप जास्त चिघळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काही मोर्चेकरी आंदोलन करताना खाली सुद्धा पडले। ते पडल्यानंतर बाकीचे जे मोर्चेकरी आहेत ते खूप जास्त आक्रमक झालेले आहेत। बॅरिकेडिंग आपण पाहिलं, बॅरिकेडिंग इथे तोडण्यात आलेलं आहे पोलिसांचं आणि इथे कुठून तरी मोर्चेकरी बाहेर काढण्याचा आपला प्रयत्न होईल असं दिसतंय। व्हिज्युअल मॅप आपण जर पाहतोय तर पोलिसांनी परत ते बॅरिकेडिंग लावलेलं आहे आणि आपण व्हिज्युअल्स मध्ये पाहतोय तर मराठीचा मुद्दा पण निवडणुकीच्या आधी पेटलेला पाहायला मिळाला होता, पण तो इतका निवडणुकीच्या आधी इतका पेटला नव्हता जितका तो आता पेटलेला आहे। सध्या मीरा भाईंदरमध्ये जी परिस्थिती आहे तणावपूर्ण परिस्थिती झालेली आहे। मोर्चेकरी आणि पोलीस सध्या आमने सामने आलेले आहेत आणि कुठेतरी पोलीस समजूत काढण्यासाठी आले होते, पण सध्या या मोर्चाला आक्रमक वळण मिळालेलं आहे। प्रियंका, पण संकेत आपण बघतोय की मोर्चेकरी हे आक्रमक झालेले आहेत। त्यांना महापालिकेपर्यंत का जाऊ दिला जात नाहीये, नेमकं काय कारण आहे? अर्थात जर आपण आज तिकडे महापौर शपथ घेण्याच्या तयारीत आहेत। भाजपच्या महापौरच्या डिंपल मिळतात, त्यांचं महापौर पदासाठी नाव आहे, त्याच शपथ घेऊ शकतात। आणि मोर्चेकरी जर महानगरपालिका परिसरात गेले तर तिकडे सुद्धा वातावरण चिघळू शकतं, तिकडे सुद्धा वातावरण तापू शकतं आणि कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खरं तर पोलीस या मोर्चेकऱ्यांना याच जे सुभाषचंद्र बोस मैदान आहे इकडेच थांबवण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे त्यांना जर तिकडे सोडलं, जर महानगरपालिकेच्या परिसरात गेले तर हे जे आंदोलन चिघळले ते आणखी चिघळायची संभावना आहे आणि कुठेतरी ते चिघळू नये म्हणून हे पोलीस जे आहेत त्यांची समजूत करतात की तुम्ही याच परिसरामध्ये थांबा आणि इथून पुढे जाऊ नका। पण मोर्चेकरी ऐकायला तयार नाहीयेत। मोर्चेकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जाऊ द्या आणि कुठेतरी मोर्चेकरांचा जो रोख आहे
तो देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मेहता यांच्यावरती नरेंद्र मेहता दादागिरी करतायत असं या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. यांचं म्हणण्याचं 46 नगरसेवक मीरा भाईंदरमध्ये मराठी असतील तर त्या 46 नगरसेवकांपैकी एक कुठेतरी मराठी महापौर बनवा, बरोबर. गुजराती महापौर कशाला पाहिजे असं या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. आपण जर पाहतो अजूनही त्यांची चर्चा सुरू आहे पोलिसांसोबत. आता 2 मिनिटांपूर्वी बॅरिकेडिंग हटवण्यात आलं होतं, बॅरिकेडिंग खाली पाडण्यात आलं होतं, पण पुन्हा ही परिस्थिती सध्या पोलिसांनी आपल्या कंट्रोलमध्ये घेतलेली आहे आणि पुन्हा त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. आता नेमकं यांना इथून जायला देत आहेत, त्यांना पोलीस व्हॅन खरं तर प्रियंका मी तुम्हाला व्हिज्युअलमध्ये तुम्हाला दिसत असेल कदाचित की पोलीस व्हॅन इकडे जवळ आलेली आहे. त्यामुळे आता पोलीस व्हॅनमध्ये भरती करून येणार आहेत का यांना हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. जर पोलीस व्हॅनमध्ये यांना भरती केलं तर मग इतर कार्यकर्ते इतर मोर्चेकरी काय करतात, ते अजून आक्रमक होतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण सध्या तरी मीरा भाईंदरमध्ये या आंदोलनाच्या ठिकाणी वातावरण एकदम तापलेलं आहे. प्रियंका. निश्चितच संकेत, आता काय नेमकं होत आहे, कारण पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना महापालिकेपर्यंत जाऊ दिलं जात नाहीये, कारण कायदा सुव्यवस्थेचं कारण हे पोलिसांनी दिलेलं आहे. आंदोलक देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मीरा भाईंदरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय. अमराठी महापौरला विरोध करण्यात येतोय मीरा भाईंदरमध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये महापालिकेच्या महापौर पदासाठी होत असलेल्या निवडणुकीवरून जे काही राजकारण पेटलंय त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय. आंदोलक आक्रमक झालेले आहेत. भाजपला तिथे एक हाती बहुमत या महापालिकेमध्ये आलेलं आहे आणि त्यानंतर डिंपल यादव यांचं नाव महापौर पदासाठी पुढे आलं. माफ करा, डिंपल मेहता यांचं नाव महापौर पदासाठी पुढे आलं आणि त्यानंतर हे जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. पोलीस आणि आंदोलक दोघांमध्ये आता काहीतरी बोलणं चालू आहे. आंदोलक यांना महापालिकापर्यंत ते आंदोलन घेऊन जायचं आहे, पण पोलिसांनी सुभाषचंद्र रोडवरच त्यांना थांबवलेलं आहे आणि त्यामुळेच आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत. नेमकं आता इथे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. आंदोलकांची भूमिका काय आहे, त्याचबरोबर पोलिसांची भूमिका काय आहे ते देखील पाहावं लागणार आहे. महापौर पदासाठी डिंपल मेहता यांना उमेदवारी दिली आणि त्या आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी आहेत. त्यामुळे तिथले जे मराठी आंदोलक आहेत ते म्हणतात की नरेंद्र मेहता हे दादागिरी करतायत, ही दादागिरी आम्ही चालू देणार नाही, मराठी समाज इथे पेटून उठणार आहे का, अशा आशयाचे पोस्टर देखील मीरा भाईंदर भागामध्ये लावण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर आपण जी ही सगळी दृश्य बघतोय, आंदोलक हे जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. दुसरीकडे आपण दृश्य बघतोय ही थेट नागपूरची दृश्य आहेत. नागपूरमध्ये देखील काँग्रेस आक्रमक झालेली आहे. विजय वडेट्टीवार हे ठिय्या आंदोलनाला तिथे बसलेले आहेत, त्याची देखील ही दृश्य आपण बघतोय. 2 दृश्य आपल्या समोर आहेत. एकीकडे मीरा भाईंदरमध्ये आंदोलन सुरू आहे.